Welcome students, we are going to discuss the day 4 problems and their day 4 homework problems and their doubts. So first doubts asking so many students. So problem is an iceberg of density 900 kg per meter cube is floating in water of density 1000 kg per meter cube. Next, they are asking the percentage of volume of the ice cube outside the water is. So very simple questions. या क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे किती अमाउंट ऑफ और दे सिम्पली आस्किंग द पर्सेंटेज ऑफ वॉल्यूम आउटसाइड द वॉटर इज. सो सिंपल सिच्युएशन कशी आहे ती पहिल्यांदा समजून घेऊया. सो सिच्युएशन मध्ये तुम्हाला असं सांगितलं आहे की देयर इज हॅव्हिंग वन कंटेनर. सो वी टेक दिस इज वन कंटेनर. Obviously in this container there is a presence of water having the density. They are already given the density of water. Now here is the water. In this water is one iceberg is float on the surface of water. So here is floating into the water this iceberg. And त्यांनी विचारलंय किती पर्सेंटेज मध्ये त्या आइसबर्गचं व्हॉल्यूम हे वॉटरच्या आउटसाइड आहे. असा सिंपलचा क्वेश्चन आहे. बरोबर. चला मग आता पहिल्यांदा गिवन क्वांटिटीज आहेत त्या गिवन क्वांटिटीज आपण नोट डाऊन करून घेऊ. सगळ्यात सुरुवातीला त्यांनी डेन्सिटी दिलेली आहे. डेन्सिटी ऑफ आइसबर्ग ती आहे 900 kg पर मीटर क्यूब. आणि पुढे दिलेली आहे डेन्सिटी ऑफ वॉटर. सगळ्यांना माहिती आहे 10⁻³ म्हणजे ती असते 1000 kg पर मीटर क्यूब. आणि आउटसाइडचं व्हॉल्यूम किती पर्सेंटेजमध्ये व्हॉल्यूम आउटसाइड असेल ते तुम्हाला विचारलं. सिच्युएशन काय असेल ते समजून घेऊया. बघा सिच्युएशन सिंपल असणार आहे. ज्यावेळेस हा आइसबर्ग वॉटरच्या इनसाइड जाणार आहे त्यावेळेस अमाऊंट ऑफ फोर्स त्यावरती ॲक्ट करणार आहे तो स्वतः. आणि फ्लोट होतो. कुठलाही ऑब्जेक्ट फ्लोट होत असतो. आर्किमेडसने असं सांगितलं whenever any object is float into the water surface, so there is having necessary force which is actually applied by the water, and this force which is called as upthrust force. या फोर्सला काय म्हणलं जातं? अपथ्रस्ट फोर्स म्हणलं जातं. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट फ्लोट कधी होऊ शकतो तर त्या फ्लोटिंगच्या कंडिशन आपण घेतलेले आहे. अपथ्रस्ट फोर्स आणि अप्लाइड फोर्स दोन्ही काय असतील? सेम असतील. म्हणजे फोर्स ड्यू टू आइसबर्ग आणि फोर्स ड्यू टू वॉटर हे दोन्ही काय असणार आहे? सेमच असणार आहे. आता ऑब्वियसली फोर्स म्हणजे काय असतो? मास मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एम मल्टिप्लाय बाय जी. आणि इथं सुद्धा असणार आहे एम मल्टिप्लाय बाय जी. आता हे जे मास असेल हे मास असणार आहे किती व्हॉल्यूम त्या आइसबर्गचं इनसाइड आहे वॉटरमध्ये मल्टिप्लाय बाय डेन्सिटी असेल. आणि ती डेन्सिटी ऑब्वियसली असणार आहे वॉटरची आणि मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. क्लिअर झालं. आणि हे जे मास असेल हे मास असणार आहे किती व्हॉल्यूम त्या आईसचं या वॉटरमध्ये डीप झालेलं आहे मल्टिप्लाय बाय म्हणजे व्हॉल्यूम ऑफ आईस आपण सिंपल म्हणणार. त्यानंतर डेन्सिटी ऑफ आईस व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊया. व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय डेन्सिटी ऑफ आईस मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. इथं असेल अमाऊंट ऑफ व्हॉल्यूम इनसाइड दी वॉटर मल्टिप्लाय बाय डेन्सिटी ऑफ वॉटर मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कॅन्सल होऊन जाता. तुम्हाला इथं समजेल किती व्हॉल्यूम त्या वॉटरच्या इनसाइड आहे तर ते भेटतं अमाऊंट ऑफ व्हॉल्यूम इनसाइड दी वॉटर इज ते येऊन जातं डेन्सिटी ऑफ आइसबर्ग डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम ऑफ दी आइसबर्ग. ओके. एवढं व्हॉल्यूम त्याच्या इनसाइड असेल. मग आता बाहेर किती व्हॉल्यूम आहे वॉटर सरफेसच्या? व्ही आउट. व्हेरी सिंपल. टोटल व्हॉल्यूम मायनस किती व्हॉल्यूम इनसाइड आहे लिक्विडमध्ये. ठीक आहे. मग व्हॉल्यूम मायनस इक्वेशन 1 आपण सबस्टिट्यूट करून देऊया. ते येऊन जातं डेन्सिटी ऑफ आईस वर्क डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर मल्टिप्लाय बाय काय असेल? व्हॉल्यूम. आणि याला जर सिम्प्लिफाय करून आपण सॉल्व जर केलं तर आपला आन्सर तुम्हाला लगेच भेटेल. व्हॅल्यू सिंपल टाकून देणार आपण या ठिकाणी. बघा आता. सो नेक्स्ट इज व्हॉल्यूम आउटसाइड इज इक्वल टू 1 मायनस डेन्सिटी ऑफ आईस डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. डेन्सिटी ऑफ वॉटर
minus density of ice divided by density of water multiply by असेल volume. So we get outside volume is equal to इथं असणार आहे 1000 मायनस डेन्सिटी जी दिलेली आहे ती आहे आईसची 900. सो इथे येऊन जातं 900 डिवायडेड बाय असणार आहे 1000. आणि याला जर तुम्ही पूर्ण वेळेने सॉल्व जर केलं तर व्हॉल्यूम आउटसाइड ते येऊन जातं 10% ऑफ दी इनसाइड व्हॉल्यूम. म्हणजे टोटल व्हॉल्यूमच्या 10% एवढं व्हॉल्यूम काय असणार आहे बाहेर असेल त्या लिक्विडच्या 10%. किती व्हॉल्यूम लिक्विडच्या आउटसाइडला आहे 10%. सो अशा वेळेने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. सगळ्यांना हा व्यवस्थित समजला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी लाईक किंवा जनरल थम्स दाखवून द्या, म्हणजे आम्हाला समजून जाईल तुम्हाला प्रॉब्लेम क्लिअर झालाय, किंवा येस सर म्हणलं तरी चालेल. ओके, सो हिअर इज अ 10%. सोपं होतं प्रॉब्लेम. ठीक आहे, चलो नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया, याच वेळी आहे. सो प्रॉब्लेम नंबर, सो नेक्स्ट आहे डाऊटला विचारलेला काही विद्यार्थ्यांनी, आणि तो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 3. हा डाऊटला आहे तो आता समजून घेऊ. सो प्रॉब्लेम 3 इज a hemispherical bowl just floats without sinking in a liquid of density 1.2 into 10 raised to 3 kg per meter cube. एक हेमिस्फेरिकल बाउल आहे, तो फ्लोट होतोय. इट फ्लोट ऑब्वियसली विदाउट सिंकिंग. लिक्विडची डेन्सिटी दिलेली आहे 1.2 इंटू 10 रेस टू 3 kg पर मीटर क्यूब. नेक्स्ट आहे इफ आउटर डायमीटर अँड द डेन्सिटी ऑफ द बाउल आर, आउटर डायमीटर दिले आहे 1 मीटर आणि डेन्सिटी ऑफ बाउल दिलेली आहे 2 इंटू 10 रेस टू 4 kg पर मीटर क्यूब रिस्पेक्टिवली. दे आस्किंग देन द इनर डायमीटर ऑफ द बाउल विल बी. सिंपल प्रॉब्लेम आहे, इनर डायमीटर तुम्हाला फाइंड करायची. चला मग सॉल्व करू. नाउ द सिच्युएशन इज हियर इज अ वन कंटेनर. मागील प्रॉब्लेम सारखी सिच्युएशन आहे. सो हियर इज वन कंटेनर विच इज कॅरिंग अ लिक्विड. ठीक आहे, त्यानंतर one hemispherical bowl which is float. Here is the hemispherical bowl which is obviously float onto the water surface. ओके, ठीक. मग आता या ठिकाणी सिंपल विचार असेल, फ्लोट कधी होऊ शकतो ज्यावेळेस इथं अपथ्रस्ट फोर्स ऍक्ट होणार त्यावेळेस. ऑब्वियसली अपथ्रस्ट फोर्स ऍक्ट होणार आहे. सो वेट ऑफ द बाउल किती असेल मग? वेट ऑफ द बाउल, वेट ऑफ द बाउल किती असतं? एम मल्टिप्लाय बाय जी. मास म्हणजे काय असतं? व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय डेन्सिटी. डेन्सिटी ऑफ बाउल मल्टिप्लाय बाय किती असेल? जी. व्हॉल्यूम काय असणार आहे? व्हेरी गुड, व्हॉल्यूम असतं 4/3 पाय आर क्यूब. पण या ठिकाणी याला 2 रेडियस आल्यात. एक इनर रेडियस आलेली आहे आणि एक आलेली आहे आउटर रेडियस. मग या ठिकाणी असेल व्हॉल्यूम किती असणार आहे? 4/3 पाय मल्टिप्लाय बाय रेडियस आउटर मायनस रेडियस इनर पाय आर क्यूब घेतो ना आपण, आणि मल्टिप्लाय बाय काय असेल? जी असेल. आता या ठिकाणी रेडियस आणि डायमीटर मधलं रिलेशन डी इज इक्वल टू 2r असतो. सो वी गेट द रेडियस इज इक्वल टू d/2. या ठिकाणी येऊन जाणार आहे 4/3 पाय मल्टिप्लाय बाय इथं असेल d/2 स्क्वेअर आउटर डायमीटर मायनस इनर डायमीटर क्यूब मल्टिप्लाय बाय किती असेल? जी असेल. दिस इज द वेट ऑफ बाउल. ओके, आता ज्यावेळेस हा बाउल जो असेल तो वॉटरमध्ये डीप होणार आहे, फ्लोट होणार आहे, त्यावेळेस तिने काही अमाऊंट ऑफ वॉटर हे साईडला केलं असेल. म्हणजेच ते वॉटर जे असेल ते त्याने काय केलं असणार आहे? डिस्प्लेस केलं असणार आहे. मग या ठिकाणी सिच्युएशन काय होऊन जाते? एकदम सिंपल सिच्युएशन असते बघा. वेट ऑफ लिक्विड, सो या ठिकाणी आपण सिंपल म्हणणार वेट ऑफ लिक्विड. हियर इज वेट ऑफ लिक्विड displaced by
displaced by बाउल इज, ते वेट किती असेल ते m मल्टिप्लाय बाय जी म्हणजे व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय डेन्सिटी. डेन्सिटी कशाची असेल आता लिक्विडची असेल मल्टिप्लाय बाय ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. व्हॉल्यूम किती असणार आहे 4/3 पाय मल्टिप्लाय बाय आणि इथं जी डायमीटर असेल त्याची ती आउटर डायमीटर असेल. बिकॉज ऑफ दॅट आउटर डायमीटर वॉटर इज डिस्प्लेस, ते येऊन जातं D/2 क्यूब मल्टिप्लाय बाय डेन्सिटी ऑफ लिक्विड मल्टिप्लाय बाय ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. We called this equation second and this is equation 2 equation 1. सिच्युएशन काय असेल, सिच्युएशन अशी आहे जेवढं मास किंवा जेवढं वेट वॉटरमध्ये फ्लोट होणार आहे, जेवढं वेट वॉटरमध्ये सिंक होणार तेवढंच अमाऊंट ऑफ वॉटर डिस्प्लेस होणार आहे. मग आपण या ठिकाणी सिंपल अशी सिच्युएशन टाकणार वेट ऑफ the bowl is equal to असेल weight displaced due to bowl in liquid. सिच्युएशन बरोबर आहे. मग वेट ऑफ द बाउल किती आहे इक्वेशन 1. किती वेट डिस्प्लेस झालं बिकॉज ऑफ बाउल ते आहे इक्वेशन 2. दोन्ही इक्वेशन फक्त आपण कम्पेअर करणार. पहिलं इक्वेशन येऊन जातं 4/3 पाय आउटर डायमीटर डिवायडेड बाय 2 क्यूब मायनस इनर डायमीटर डिवायडेड बाय 2 क्यूब मल्टिप्लाय बाय डेन्सिटी ऑफ बाउल. इथे एक राहिलेला आहे डेन्सिटी ऑफ बाउल. ओके, या ठिकाणी दिस डेन्सिटी ऑफ बाउल इज हियर मल्टिप्लाय बाय असेल ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू इक्वेशन 2 आणि इक्वेशन 2 आहे 4/3 पाय आउटर डायमीटर डिवायडेड बाय 2 क्यूब मल्टिप्लाय बाय डेन्सिटी ऑफ लिक्विड मल्टिप्लाय बाय ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता या ठिकाणी ही जी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ही ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि इथे ही ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कॅन्सल होऊन जाते. 4/3 पाय कॅन्सल होऊन जातं. उरतं फक्त काय D/2 क्यूब मायनस स्मॉल D/2 क्यूब मल्टिप्लाय बाय असणार आहे डेन्सिटी ऑफ बाउल इज इक्वल टू D/2 क्यूब मल्टिप्लाय बाय डेन्सिटी ऑफ काय असेल लिक्विड असेल. मग आता सगळ्या व्हॅल्यू आपल्याला माहिती. काय काय माहिती बघा. डेन्सिटी ऑफ लिक्विड माहिती आहे किती आहे 1.2 या ठिकाणी दिलंय बघा. डेन्सिटी ऑफ लिक्विड 1.2 इंटू 10⁻³ kg/m³. आउटर डायमीटर आहे 1 आणि ज्या बाउलची जी डेन्सिटी आहे ती आहे 2 × 10⁻⁴. मग सिंपल व्हॅल्यू टाकून देऊ. व्हॅल्यू टाकून देणार म्हणजे काय करणार तिथे येऊन जाणार आहे 1/2 क्यूब मायनस इनर डायमीटर तुम्हाला फाईन करायचे आहे. डेन्सिटी ऑफ बाउल आहे 2 × 10⁻⁴. आउटर डायमीटर आहे 1/2 क्यूब आणि डेन्सिटी ऑफ लिक्विड आहे 1/1.2 × 10⁻³ आता हे सगळे व्हॅल्यू टाका. तुम्ही सॉल्व करणार आणि आन्सर किती येतं ते चेक करा. आन्सर तुमच्या आन्सर कीमध्ये असेल. ओके, आता हे तुम्हाला सॉल्व करता यायला पाहिजे आणि तुमच्यावाला जे आन्सर असेल ते आय थिंक 0.3चं ऑप्शन जे येतं ते 3 ऑप्शन सी येतं. सो यू गेट युअर आन्सर ऑप्शन सी इज युअर करेक्ट म्हणजे 0.98 असेल. ओके, हो. सो प्रॉब्लेम सगळ्यांना समजला असेल तर फक्त येस सर म्हणा. चला पुढे प्रॉब्लेम नेक्स्ट आहे
In making an alloy, a substance of specific gravity S1 and mass m1 is mixed with another substance of specific gravity S2 and mass m2. Then specific gravity of the alloy is. तुम्हाला विचारलं आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी त्या अलॉयची किती असेल. प्रॉब्लेम कसा सोडवणार ते पहिल्यांदा समजून घेऊया. सो प्रॉब्लेममध्ये दिलं आहे काय एकदा समजून घ्या. अगोदर क्लीन करून घेतो बोर्ड. सर्वात सुरुवातीला आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला माहिती करावा लागेल. आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय असतो माहिती सर्वांना. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मी ऑलरेडी सांगितलं आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते डेन्सिटी ऑफ गिवन मटेरियल टू द डेन्सिटी ऑफ काय असेल वॉटर. म्हणजे इथं असणार आहे अलॉय दिलाय. सो इथं असेल डेन्सिटी ऑफ अलॉय डिवायडेड बाय काय असणार आहे डेन्सिटी ऑफ वॉटर. तर डेन्सिटी काय असते मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे अलॉयची डेन्सिटी येऊन जाणार आहे m1 प्लस m2 बिकॉज दे आर मिक्सिंग विथ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी S1 मास m1 अँड मास m2 डिवायडेड बाय असणार आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम असेल अगेन मास अपॉन काय असतं डेन्सिटी. म्हणजे m1 अपॉन डेन्सिटी असेल अलॉयची डेन्सिटी ऑफ अलॉय प्लस m2 अपॉन डेन्सिटी ऑफ काय असेल अलॉय आणि मल्टिप्लाय बाय डेन्सिटी ऑफ काय असणार आहे वॉटर. नेक्स्ट मी काय करतो डेन्सिटी ऑफ वॉटरला इथं डिवाइड करतो. म्हणजे हे येऊन जाणार आहे m1 प्लस m2 डिवायडेड बाय इथं असेल 1 अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटरने जर डिवाइड केलं तर ते येऊन जातं m1 अपॉन डेन्सिटी ऑफ अलॉय टू द डेन्सिटी ऑफ वॉटर प्लस m2 अपॉन डेन्सिटी ऑफ अलॉय टू द डेन्सिटी ऑफ काय असेल वॉटर असेल. आणि आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा तर फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी त्याला S1 म्हणूया. ते काय असेल डेन्सिटी ऑफ अलॉय टू द डेन्सिटी ऑफ वॉटर अँड सिमिलरली S2 इज इक्वल टू असेल डेन्सिटी ऑफ अलॉय टू द डेन्सिटी ऑफ वॉटर. आता या ठिकाणी आपण व्हॉल्यूम मिक्स नाही केलं. व्हॉल्यूम हे कशाच्या टर्ममध्ये रिप्लेस केलं आहे मासच्या टर्ममध्ये. हे तुम्हाला समजायला पाहिजे कारण की हे आपलं बऱ्याच ठिकाणी झालं. आता ह्याच व्हॅल्यू जर आपण इक्वेशनमध्ये जर सबस्टिट्यूट केल्या इथं तर ते काय येऊन जातं बघा. ते असेल स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू m1 प्लस m2 डिवायडेड बाय m1 अपॉन S1 प्लस असणार आहे m2 अपॉन S2. दिस इज द फॉर्म्युला फॉर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. असा ऑप्शन कुठे आहे ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. होप सो सगळ्यांना हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेल. सो नेक्स्ट पुढील प्रॉब्लेम घेऊया. सो प्रॉब्लेम नेक्स्ट इज a concrete sphere of radius capital R has a cavity of radius small r which is thick with a sawdust. ठीक आहे त्यांनी काय केलं कॉन्क्रीट स्पेअर कॉन्क्रीट मटेरियल वापरून एक स्पेअर बनवला. त्याची रेडियस आहे कॅपिटल आर आणि त्यामधून एक कॅव्हिटी साईडला काढलेली आहे. त्याची रेडियस आहे स्मॉल आर. पुढे सांगितलं आहे द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ कॉन्क्रीट अँड सॉडस्ट आर रिस्पेक्टिव्हली 2.4 अँड 0.3. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिले कॉन्क्रीट आणि सॉडस्टची. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला माहिती ना आत्ताच घेतला. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फॉर्म्युला काय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डेन्सिटी ऑफ अलॉय टू द डेन्सिटी ऑफ वॉटर. मग इथं सुद्धा काय असणार आहे डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर ते असेल 2.4 आणि डेन्सिटी ऑफ सॉडस्ट डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर ते येऊन जातं 0.3. बरोबर. हे बघा नसेल समजलं तर परत एकदा समजून सांगतो बघा. सो सिच्युएशन अशी आहे त्यांनी दिलंय बघा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ कॉन्क्रीट. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असेल मी त्याला S1 म्हणतो. चला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी S1 और वी कॉल्ड एज दिस इज याला रो 1 म्हणतो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ठीक आहे जर तुमचं रोनी कन्फ्युजन होत असेल आय एम प्लेसिंग ॲज अ S1 ओनली. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ती असेल डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर आणि तो रेशो आहे 2.4 आणि पुढं आहे S2 ते असेल डेन्सिटी ऑफ सॉडस्ट डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर आणि ते आहे 0.3. आणि केलं होतं काय होतं त्यांनी तो हिअर इज हॅव्हिंग वन सॉलिड स्पेअर
and they are removing one cavity. They are removing one cavity which is having a radius, आणि त्याची जी रेडियस आहे ती रेडियस आहे स्मॉल आर एवढी. स्मॉल आर असणाऱ्या एवढ्या रेडियस त्यांनी काय केली, रिमूव्ह केली याची रेडियस. सो हिअर इज वन रेडियस, आणि याची टोटल रेडियस असणार आहे कॅपिटल आर. ठीक आहे, असा प्रॉब्लेम आहे. पुढे त्यांनी काय सांगितलं, प्रॉब्लेम समजून घ्या. फॉर दिस स्पेअर टू फ्लोट विथ इट्स एंटायर व्हॉल्यूम सबमर्ज इन टू दी वॉटर. ओके, आता काय झालंय, यामधून ही जी कॅव्हिटी होती ती कॅव्हिटी आता बाहेर काढलेली आहे, आणि ज्यावेळेस ही कॅव्हिटी बाहेर काढली जाईल, ही रिमेनिंग कॅव्हिटी अशी बाहेर काढली. ओके, कम्प्लिटली सॉलिड स्पेअर होता. या अशा पद्धतीनं ही सिच्युएशन असेल. या सिच्युएशनमध्ये जर या ठिकाणी डेन्सिटी ऑफ वॉटर 1 जर टाकलीत, सो वी गेट 2.4 इज डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट, अँड इथं जर डेन्सिटी ऑफ वॉटर 1 जर टाकली तर येऊन जातं 0.3. दिस इज द डेन्सिटी ऑफ सॉडस्ट. या दोन्ही डेन्सिटीज भेटलेल्या आहेत. ठीक आहे, आता प्रॉब्लेममध्ये काय करायचं ते एकदा पूर्णपणे समजून घ्या. ही झाली प्रॉब्लेमची ॲक्च्युअल सिच्युएशन. ठीक आहे ना. ओके, आता प्रिन्सिपल ऑफ फ्लोटेशन काय सांगतं बघा. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ फ्लोटेशन घेतलंय आपण. म्हणजेच काय केलं, हे कंटेनर, एका कंटेनरमध्ये आपण ही सिस्टीम डीप केली, ही पूर्ण सिस्टीम एका कंटेनरमध्ये अशी डीप केली, तर ऑब्विसली ही पूर्ण सिस्टीम आता फ्लोट होणार आहे. म्हणजे हे जो स्पेअर असेल हा फ्लोट होणार. कसा फ्लोट होणार, तर यावरती अपथ्रस्ट फोर्स असा ॲक्ट होणार आहे. या ठिकाणी असा अपथ्रस्ट फोर्स असा ॲक्ट होईल, बरोबर ना. मग असे कशामुळे झालं, तर याला सिंपल आपण म्हणतो प्रिन्सिपल ऑफ फ्लोटेशन, विच सेज दॅट weight of whole sphere, this is the weight of whole sphere is equal to असेल upthrust force. सिच्युएशन काय, किती अमाऊंट ऑफ लिक्विड याच्यामध्ये, किती अमाऊंट ऑफ स्पेअर म्हणजे किती वेट त्या स्पेअर ज्याच्यामध्ये ऍक्ट झालं तेवढ्या अमाऊंट ऑफ फोर्स याच्यावरती ऍक्ट होणार आहे. मग आता वेट कसं असेल बघा. वेट असणार आहे पहिल्यांदा स्पेअर विदाउट कॅव्हिटीचं, आणि नंतर असेल फक्त कॅव्हिटी, म्हणजे ही कॅव्हिटी सुद्धा अशी इथं डीप केलेली असेल. सो इथं सिंपल असणार आहे मास विदाउट कॅव्हिटी मल्टीप्लाय बाय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मल्टीप्लाय बाय मास ऑफ कॅव्हिटी मल्टीप्लाय बाय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, नंतर असेल मास मल्टीप्लाय बाय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अपथ्रस्ट फोर्स, आणि मास ऑफ दी स्पेअर असेल कम्प्लीट. ओके, मग आता हे जे मास असेल आपण त्याला डेन्सिटी आणि व्हॉल्यूमच्या टर्म्समध्ये रिप्लेस करतो. आणि व्हॉल्यूम काय असतं, व्हॉल्यूम ऑफ दी स्पेअर 4/3 पाय आर क्यूब, म्हणजे हे व्हॉल्यूम मल्टीप्लाय बाय डेन्सिटी ऑफ काय असेल, कॉन्क्रीट असेल. डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट त्याला आपण रोनी दाखवणार, मल्टीप्लाय बाय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. नंतर कॅव्हिटी आहे सॉडस्टची बनवलेली, मग त्याचं व्हॉल्यूम असेल मल्टीप्लाय बाय डेन्सिटी ऑफ सॉडस्ट मल्टीप्लाय बाय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्यानंतर इथं असेल मास ऑफ द स्पेअर. मास ऑफ द स्पेअर म्हणजेच या ठिकाणी वी सिम्पली से दॅट व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर कंप्लीट स्पेअर मल्टीप्लाय बाय डेन्सिटी ऑफ लिक्विड अँड मल्टीप्लाय बाय असेल ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सगळ्या ठिकाणी जे काय होतं ते कॅन्सल होऊन जाते. आता हे व्हॉल्यूम असेल, हे व्हॉल्यूम कशाचं, विदाउट कॅव्हिटी. विदाउट कॅव्हिटी म्हणजे होणार आहे 4/3 पाय मल्टीप्लाय बाय आर क्यूब मायनस स्मॉल आर क्यूब, बरोबर, मल्टीप्लाय बाय डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट, बरोबर. पुढे असेल प्लस हे व्हॉल्यूम असेल 4/3 पाय कॅव्हिटीचं
मल्टिप्लाय बाय डेन्सिटी ऑफ सॉडस्ट इज इक्वल टू, हे असणार आहे पूर्ण स्पेअरचं 4/3 पाय आर क्यूब, कारण की जो वॉटर फोर्स ॲक्ट करणार आहे तो पूर्ण स्पेअरवरती असणार आहे. जो काही अपथ्रस्ट फोर्स ॲक्ट झाला आहे तो पूर्ण कुठं असेल, स्पेअरवरती असेल. हा पूर्ण कुठं असणार आहे, स्पेअरवरती. आणि त्या स्पेअरची जी रेडियस आहे ती रेडियस किती आहे, कॅपिटल आर एवढी. आणि मल्टिप्लाय बाय काय असणार आहे, सो डेन्सिटी ऑफ वॉटर. ओके, मग आता सगळ्या टर्म्समध्ये 4/3 पाय 4/3 पाय 4/3 पाय काय होऊन जातील, कॅन्सल होऊन जातील. इथं असणार आहे कॅपिटल आर क्यूब मायनस स्मॉल आर क्यूब डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट प्लस आर क्यूब मल्टिप्लाय बाय डेन्सिटी ऑफ सॉडस्ट इज इक्वल टू आर क्यूब मल्टिप्लाय बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. ही अशी सिच्युएशन असणार आहे. बरोबर. मग आता या सिच्युएशनला सॉल्व कसं करायचं बघा. मी या ठिकाणी काय करतो, सिंपल मल्टिप्लाय करून घेणार. ठीक, आता याला काय करू, सॉल्व करूया. सो सिंपल सॉल्व कसं करणार बघा. या रो कॉन्क्रीटनी मध्ये पूर्ण टर्मला काय करतो, मल्टिप्लाय करतो. जे डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट आर क्यूब मायनस डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट स्मॉल आर क्यूब प्लस डेन्सिटी ऑफ सॉडस्ट स्मॉल आर क्यूब प्लस असणार आहे इज इक्वल टू असेल, इज इक्वल टू ते येऊन जातं डेन्सिटी ऑफ वॉटर किती आहे 1 आणि मल्टिप्लाय बाय किती असेल आर क्यूब. मग आता या ठिकाणी स्मॉल आर क्यूब कॉमन निघेल. सो डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट कॅपिटल आर क्यूब मायनस इथं असणार आहे स्मॉल आर क्यूब डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट मायनस डेन्सिटी ऑफ सॉडस्ट इज इक्वल टू असणार आहे आर क्यूब. मग आता ही टर्म्स आणि ह्या इथला आर क्यूब, यामधून आर क्यूब कॉमन निघेल तर ते येऊन जातं डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट मायनस 1 इंटू किती असणार आहे आर क्यूब इज इक्वल टू, याला त्या साईडला जर घेऊन गेलो तर ते प्लस होऊन जाईल, आर क्यूब इंटू असेल डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट मायनस डेन्सिटी ऑफ सॉडस्ट. बरोबर. मग आता याला सिम्प्लिफाय करायचं तर कसं करता येणार, आता सिम्प्लिफिकेशन तुम्हाला येतं. काय करणार मग बघा, या ठिकाणी आर क्यूब डिवायडेड बाय स्मॉल आर क्यूब इज इक्वल टू असेल डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट मायनस डेन्सिटी ऑफ सॉडस्ट डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट मायनस किती असणार आहे 1. मग याला कॉम्बिनेंटो आणि डिव्हिडेंडो रूल जर वापरला तर इथं असणार आहे आर क्यूब डिवायडेड बाय स्मॉल आर क्यूब मायनस 1 आणि इथं असणार आहे कॉन्क्रीट मायनस सॉडस्ट डिवायडेड बाय कॉन्क्रीट मायनस 1 आणि इथं मायनस 1 नी दोन्ही साईडला फक्त काय केलं, मल्टिप्लाय केला. ओके, मग याला सॉल्व करणार म्हणजे काय करणार, आर क्यूब मायनस स्मॉल आर क्यूब डिवायडेड बाय स्मॉल आर क्यूब इथं असेल डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट मायनस डेन्सिटी ऑफ सॉडस्ट मायनस डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट प्लस 1 डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट मायनस 1. कॅन्सल काय होऊन जातात, डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट आणि डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट दोन्ही काय झाले, कॅन्सल झाले. सो इथं असेल आर क्यूब मायनस स्मॉल आर क्यूब डिवायडेड बाय आर क्यूब, पुढे असेल 1 मायनस डेन्सिटी ऑफ सॉडस्ट डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट मायनस 1. आता हे जे आलं हे रेडियसच्या टर्ममध्ये आलं आणि मी काय करतो, याला
डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट आणि डेन्सिटी ऑफ सॉडस्टने मल्टिप्लाय अँड डिवाइड करतो, जेणेकरून मला याला मासच्या टर्ममध्ये कन्वर्ट करायचं. ही टर्म मला मासच्या टर्ममध्ये कन्वर्ट करायची. मास मग आता काय कसं कन्वर्ट करणार, आर क्यूब तर ऑलरेडी आहे, आर क्यूब म्हणजे काय आलं मीटर क्यूब, आणि मल्टिप्लाय बाय काय करायचं फक्त डेन्सिटी, म्हणजे डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम जर झालं तर काय भेटणार मला, मास भेटेल. म्हणून इथं असणार आहे आर क्यूब मायनस स्मॉल आर क्यूब डिवायडेड बाय असणार आहे आर क्यूब मल्टिप्लाय बाय, या ठिकाणी मल्टिप्लाय करणार आपण डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ सॉडस्ट इज इक्वल टू, ही पूर्ण टर्म तशीच असेल, 1 मायनस डेन्सिटी ऑफ सॉडस्ट डिवायडेड बाय असणार आहे डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट मायनस 1 मल्टिप्लाय बाय डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ सॉडस्ट. आता ही जी टर्म झाली, ही टर्म काय आलेली आहे, सो दिस टर्म इज मास ऑफ कॉन्क्रीट, मास ऑफ कॉन्क्रीट डिवायडेड बाय आहे मास ऑफ सॉडस्ट, आणि यामध्ये व्हॅल्यू सिंपल सबस्टिट्यूट करून देऊया. व्हॅल्यू काय असेल, 1 मायनस 0.3 डिवायडेड बाय असणार आहे डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट, तुम्हाला माहिती आहे ती आहे 2.4, ते येऊन जातं 2.4 मायनस 1 मल्टिप्लाय बाय 2.4 डिवायडेड बाय 0.3. ठीक आहे, आणि हे आता तुम्ही सॉल्व करायचं. हे सॉल्व करून तुमचा आन्सर 4 येतं का चेक करा. तुमचा आन्सर किती आला पाहिजे, 4. सो दिस इज युअर आन्सर, सो यू गेट द आन्सर 4. ओके, सोपं होता प्रॉब्लेम. ठीक, आता या पुढील प्रॉब्लेम घेऊया. पुढचाही प्रॉब्लेम इझी आहे बघा. ऑब्वियसली 7 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम नंबर फर्स्ट वरती डिपेंड आहे. प्रॉब्लेम मी एकदा वाचतो. सो हिअर इज द प्रॉब्लेम. A cubical block is floating in a liquid with half of its volume immersed in the liquid. When the whole system accelerated upward with an acceleration of g upon 3, the fraction of volume immersed in the liquid will be. सिच्युएशन काय आहे पहिल्यांदा ती समजून घ्या. ठीक आहे, आता सिच्युएशन बघूया आपण. मागील प्रॉब्लेम सारखी सिच्युएशन आहे, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट सारखी. सो हिअर इज अ वन कंटेनर. In that container, they are giving cubical block. So one of the cubical block is floating. So inside there a cubical block. So we call it as this is the cubical block. One of the face of that cubical block is floating. Floating, that means not completely volume are immersed in the liquid. ठीक आहे, मग किती व्हॉल्यूम याच्यामध्ये इमर्ज झालेला असेल तर मी तुम्हाला सांगितलंय, जेवढं व्हॉल्यूम त्यामध्ये टोटल व्हॉल्यूम जे असेल ते व्हॉल्यूमचं, आणि त्यापैकी किती पार्ट इमर्ज झालाय म्हणजे त्यावरती किती फोर्स वॉटरने ॲक्ट केलाय, त्याला म्हणलं जातं अपथ्रस्ट फोर्स. आणि हे झालं प्रिन्सिपल ऑफ फ्लोटेशन. हे प्रिन्सिपल ऑफ फ्लोटेशन म्हणून आपण फाईंड केलंय इक्वेशन 1 मध्ये. कशा पद्धतीचं एक इक्वेशन आलं बघा, व्हॉल्यूम इनसाइड इज इक्वल टू, ते होतं आपल्याला डेन्सिटी ऑफ, जे होतं डेन्सिटी ऑफ इथं असेल डेन्सिटी ऑफ क्यूबिक ब्लॉक डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ काय असेल वॉटर मल्टिप्लाय बाय टोटल व्हॉल्यूम. मध्ये या इक्वेशन एक गोष्ट लक्षात येते. कुठली गोष्ट लक्षात येते ती तुम्हाला सांगतो बघा. जे काही व्हॉल्यूम वॉटरमध्ये डीप होणार आहे ते फक्त डिपेंड्स कशावरती आलं, डेन्सिटीवरती. म्हणजेच लिक्विडची डेन्सिटी जेवढी कमी असेल तेवढं मॅक्झिमम व्हॉल्यूम त्यामध्ये डीप होणार आहे. और जर वॉटरची डेन्सिटी वॉटरपेक्षा ब्लॉकची डेन्सिटी, आता या दोघांमध्ये आपण कंपॅरिझन करायचं. पटकन प्रॉब्लेम घेऊया डिस्चार्ज होण्याच्या आत. बघा फक्त या दोघांमध्ये कंपॅरिझन करा.
ज्यावेळेस कंपॅरिझन करतो त्यावेळेस समजतं का डेन्सिटी or volume or depth is not depends on velocity, is not depends on acceleration. क्लिअर झालंय सगळ्यांना? सो इट्स ओनली डिपेंड्स ऑन डेन्सिटी. त्यामुळं आपलं जे आन्सर असेल पहिल्यांदा किती व्हॉल्यूम डीप झालं, हाफ ऑफ दी व्हॉल्यूम इमर्स होतं, त्यामुळं आपला आन्सर असणार आहे 1/2. कुठेही ते ॲक्सिलरेशनवरती डिपेंड नसेल, कुठेही वेलॉसिटीवरती डिपेंड नसणार आहे. सो इट्स ओनली फ्रॅक्शन ऑफ व्हॉल्यूम इमर्स इन द लिक्विड इज सेम ॲज इज इट, ती असेल 1/2. आता हा प्रॉब्लेम तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित समजला असेल. ठीक आहे, पुढील प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू. ओके, थँक्यू.